नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, मेहरगड हे हडप्पाकालीन शहर नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, गुप्ताचे युगात वराहमिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, खगोलशास्त्र या विषयावरचा हा ग्रंथ आहे, बृहत्संहिता. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी अद्वैत तत्वज्ञान कोणी दिले होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, शंकराचार्य यांनी अद्वैत तत्वज्ञान दिले होते. त्यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, लोथल या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात होते? जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, संगमनेर या तालुक्यात जोर्वे हे ठिकाण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? ऑप्शन होते चिनाब, सतलज, सिंधू आणि गंगा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृती विकसित झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, शहरी संस्कृती होती. सिंधू संस्कृती ही शहरी संस्कृती होती. पुढचा प्रश्न, प्रचंड गोदीचे अवशेष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, लोथल या ठिकाणी प्रचंड गोदीचे अवशेष सापडले होते. पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, कालीबंगन या ठिकाणी अग्निकुंड सापडले होते हडप्पा संस्कृतीमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.